कडाडत्या विजेच्या न दणाणत्या आभाळाच्या दणक्यात सुपानं कोसळणाऱ्या पावसानं असं तास दीड तास धमकावलं की पानमळ्याच्या टिपरीखाली अक्षरशः देवानं आमच्यावर त्या दिवशी मोठा अभिषेक केला. म्हणताना एवी तेवी भिजलेच आहोत तर आणखीन भिजू देत या विचारानं तिथून पाऊल उचललं आणि दणान धावत पळत चिखल वाटेनं पडत उठत आम्ही बघता बघता आमचं घर गाठलं. बघतोय तर दारात उसासा टाकतेल्या पावसाच्या ठिबकत्या पागोळ्यांची वंदन मालिका आणि वळचणी खालच्या पाना फुलांचं हसणं खिदळणं डुलतेलं हलतेलं. तर ते बघून जीव एकदम खुशालीत आला आणि मग डोईवरचा पदर काढून घट्ट घट्ट पिळून घेत पुन्हा अंगावर झोकला. इकडं तिकडं पाहिलं आणि आईला हकारे घालीत आम्ही आल्याची वर्दी देऊन आंघोळीला गरम पाणी दे म्हटलं. चुलवान पेटलेलंच होतं. अंगणातल्या कोपऱ्यावर हंडा तापला होता. तर आई कशी म्हणते, घ्या आंघोळी करून, एकादस आहे, फराळाचं बी झालं या. कुठेशी गेलता ग, मी कवाच्यानं वाट बघते की. तशी घरात येऊन वाळल्या फडक्यानं केस पुशीत मी बोलून गेले. उन्हाळा पावसाळा पान मळ्याचा गारवा, पिता दौलताच्या जीवावरी नाही कशाची परवा. आईला समजायचं ते समजलं म्हणून तिनं आणखीन चौकशी केली. हां, आणि संग कोण कोण ग? मी न चिमणी दोघीच. बाबानं खाऊची पानं आणा जावं म्हटलं तर गेलतो. औचितच ढग उठलं आणि पावसानं गाठलं. मी पण उत्तर केलं. मग काही आई बोलली नाही. आंघोळी पांघोळी झाल्या, देवापुढं वात लावली, फराळ आराळ केला. चिमणी लई दिसानं माहेरी आली होती तर आम्ही पोटभर भटकंती चालवली होती. म्हणताना आई कशी म्हणती, सासरी माहेरी मैना माझी आवडली, धन्याची कोथमीर कशी गुणानं निवडली. चिमणी लाडकी सगळ्यांची, तिला कोथिंबीर म्हटली आई. 7-9 नाजूक पोरगी, हौसमौज करावी अशी लेकबाळ, कोथिंबिरीसारखी प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. त्यातून पडली मामांची, त्यामुळं तिचं कौतिक आणखीन जगावेगळं. सासऱ्या जाताना ऊन लागत माझ्या बाळ, वाटला दुही तर्फी चाफा चंदन किती डोल. जुंधळ्या परास मिग वाढविते तुरी, लेकाच्या परास लेक मला लई प्यारी. बंधू माझ्याची ग बाळ मला म्हणते आत्याबाई, फुलं जाईचं सुवासी माझी चिमणी लाडाई. आमच्या आईचा असा पोटजाळ लई घेण्याजोगा. भावाची लेक म्हणजे वासाचं जाईचं नाजूक फूल, तुरीसारखी गोड. तिची हौस करायची तर पावसाळ्यात फुलणाऱ्या चाफ्या चंदनासारखी. झाडाझुडांशी किती देखणं नातं म्हणावं हे. आमची आजी आमच्या आईचा असला लाडकोड बघून नेहमी म्हणायची, शीतळ सावली ग सई बाभळ बाईची, मयामधी मया सई येगळी राधीची. आमच्या आईचं नाव राधा ना. तिला उपमा हिनं दिली ती सदैव फुललेल्या पिवळ्या धम्मक फुलाच्या बाभळीची. किती सुंदर. मामांच्या पैसवाड्याच्या अंगणात एक भली दांडगी बाभळ, तिची फुलं देखणी. आम्ही त्या फुलांचा मुगवट करून नाकात घालायच्या. एकात एक गुंफून गळ्यात सर मळायच्या, हातात बांगड्या ल्यायच्या. लय गंमत. बाभळीचं फूल सोन्यापेक्षा ढाळ द्यायचं. त्याच बाभळीच्या शेंगा खुळूम खुळूम वाजायच्या. तर 2-2 शेंगा एकावर एक घेऊन जोडव्याच्या बोटात पायाला दोऱ्यानं बांधल्या म्हणजे फुगडी झिम्मा खेळताना असा मस्त नाद उमटायचा की येव रे येव. आमच्या मामाचं घरच असं तालेवारीचं, साधं भादच, पण तिथं चौघे आम्ही बहिणी एकच भाऊराया, झाकुनी गेल्या मोगऱ्याखाली जाया. असला रुबाब दांडगा. हे बहीण भाऊ म्हणजे जणू जाई मोगऱ्यासारखे टवटवीत, एकमेकाच्या अगत्याचे. जाई मोगऱ्याप्रमाणे सुवासिक वासाची दखल सोडणाऱ्या अगत्याचे. जाई मोगऱ्याच्या दर्शनानं जीव खुलून जावा तसं अगत्य बहीण भावांच्या गाठी भेटीचं. भाऊ बहीण म्हणजे एका डब्यातले मोती, म्हणून बहिणीचं भावाला सांगणंच मुळे असं. बाप्पाजी समिंदर बया मालन व्हाती गंगा, दोघांच्या सावलीत कर आंघोळ शिरीरंगा. बापाजी माझा वड बया मालन वड जाई,
दोघांच्या सावलीची किती सांगावी बडे जाई. बहीण भावंडाचा कशापै राग रोस, जाई मोगऱ्यांचा दोहींचा एक वास. वडिलांना इथं म्हटलंय वड, तर आईला वड जाई. आम्ही मुलं कोण, तर त्यांच्या पारंब्या, वेलविस्तार. डेरेदार वडाप्रमाणे त्यांची सावली आम्हाला, त्यांचा उदंड आधार, त्यांचा भरभक्कम पाठिंबा. म्हणून बोलता बोलता आईला म्हटलं, आपण जाऊया आळंदीला. चला करूया देवदेव, 3ची एसटी मिळेल आत्ता. चालायचं? आईला देवा ज्ञानोबाची लय आगत. तर घरातलं सगळं जास्तानी लावत ती चला म्हटली. न पावसानं दम टाकला होता, तर खरंच आम्ही पण गेलो 4च्या गाडीनं, तासाभरात इथून तिथं. देवदर्शन घेतलं, प्रदक्षिणेच्या वाटेनं फिरलो, अजान वृक्षाची सावली घटकावर भोगली. कथा कीर्तन थोडं कानावर पडू दिलं आणि मग इंद्रायणीच्या काठावरील घाटावर येऊन बसलो. तर आमची आई म्हणते कशी, इंद्रायणीच्या काठाला झाडं तुळशीचे हालत्याती, देव बी ज्ञानोयोबा साधू समाधी बोलत्याती. म्हणून इकडं तिकडं पाहिलं तर पलीकडच्या कोपऱ्यावर वाऱ्याच्या झुळकीसरशी तिथं उगवलेली झप्पाळी तुळस हालत डुलत होती. तिला बघून आईनं केलेल्या ह्या भाषेनं माझा जीव हरकून गेला. साधू संतांना तुळशीचं भारी वेड. त्यामुळं संत बहिणाबाई सांगायची, जेथ आहे तुळशीचे पान, तेथ वसे नारायण. म्हणजे तुळशीच्या ठायी देवा नारायणाची वस्ती असते. केवढा अर्थ भरला या कल्पनेत. आमची आजी तर सांगायची की घरातल्या तुळशी कट्ट्यावर भराभरा काय वाचतंय, तर भगवान नारायण तिला विंझण वारा घालतोय. शाबास शाबास. म्हणून ती रोज सकाळी आंघोळ पांघोळ झाली की घोटभर पाण्याचं अर्ध्य सूर्यदेवाला देताना बडबडायची, गेलं होते तुळशीपाशी, तिथं होता ऋषिकेशी, अनेक माझा नमस्कार पोचू देल देवा पांडुरंगापाशी. इथं तिला दिसायचा तिचा विठुदेव, तिचं लाडकं परब्रह्म, पृथ्वीखंड सावळा, पंढरीचा राजा, तिच्या सुखाचा सोबती. विठुदेवाला तुळशीमाळेचं दांडगं वेड. तरीही पंढरीच्या फुलवाल्यापेक्षा परसदारी तुळशीबन उभी करायची आणि घरातल्या विठुदेवाच्या तस्बिरीला मस्तपैकी तुळशीमाळ स्वतः गुंफून घालायची. अशावेळी तुळशी मंजिरीचा सुवास देवघरात घमघमायचा आणि मग देहाचा मृदंग आणि हाताचे टाळ वाजवत ती मनसोक्त गायची, नाचायची. आमची आई तर तिचीच लेक. तर तिनं पण तिचा कित्ता गिरवीत सांगितलं की तुळशीची पानं फुलं हलतात डुलतात, तर त्यांच्या करवीच माझा ज्ञानदेव सगळ्यांशी बोलतोय. बापरे, केवढा प्रचंड हा आत्मविश्वास आणि केवढं आगळं वेगळं रूपकात्मक बोलणं तरी म्हणावं हिचं. छे, आम्हाला नाही जमायचं असं बोलायला, नाही, मुळीच नाही. जीवाला माझ्या जड कसं कळालं माझ्या बापा, अंगणी होता चाफा, कळ्या पडती झपाझपा. आजीनं जेव्हा ही भाषा मागे एकदा केली होती तेव्हा तर आमची मतीच कुंठित झाली होती. किती सुंदर म्हणावे ते उपमा दृष्टांत. आणि अंगणातल्या चाफ्याची तरी किती म्हणावी ही बडेजाई. लेकीला बरं नाही म्हटल्यासरशी चाफ्याच्या फुलांनी अंगणात घरंगळत बातमी द्यायची. वडीलधाऱ्यांची भूमिका घेत एवढी आपुलकी दाखवायची. कुण्या जन्मीचं पुण्य म्हणावं हे देवा. आम्हाला असलं बोलणं येईल कधी का सुचेल तरी. खरंच वाडवडिलांची ही पुण्याई, म्हणूनच या वडीलधाऱ्यांची ही भाषा, त्यांच्या मुखीचं हे भावगीत लई आळवण्याजोगं आणि ध्यानात घेण्यासारखं सुद्धा. नाहीतर माझ्या अंगणात निशिगंध ग बांधणीला, दिष्ट झाली का चांदणीला. असल्या घोकण्या घालीत लेकीबाळीच्या घरी या खुणेनं कोण जाईल हो सांगावं न घेता. पाना फुलांना पण जीव असतो म्हणा की मग. एरवी असली संकेताची बोलणी आम्ही केली नसती का आम्हाला पण त्यातला काळजाचा ठाव घेणारा ठावा ठिकाणा लागलाच नसता. खरंच की